आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे आजचा संडे जो आहे तो सुपर संडे भारतीय क्रिकेट प्रेमीसाठी ठरणार आहे. आपण पाहू शकतो की भारतीय क्रिकेट प्रेमी एकूण दिसून येत आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणी भारतीय क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. काय सांगाल, आज भारत विरुद्ध पाकिस्तान बनतोय, काय अपेक्षा आहे तुम्हाला? इंडिया जिंकली पाहिजे. अच्छा, पहिली मॅच जर पाहिली आपण बांगलादेश विरुद्ध भारत जी होती, भारताने जिंकलेली आहे. मात्र पाकिस्तान जो आहे तो त्याला पराभव पत्करावा लागलाय. आणि नेहमीच भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा सामना रंगतो, नागपूरमध्ये दिवाळी सारखा सेलिब्रेशन जो आहे तो भारत जिंकल्यावर होतो. आज काय अपेक्षा? आज पण तशीच होणार आहे आणि पाकिस्तान तर हारच पाहणार आहे आणि आपलं जे हे आहे इंडिया ते जिंकणार आहे. अच्छा, सर्वाधिक अपेक्षा जे आहे ते कोणत्या खेळाडूकडून भारतीय? आपले तसं मेन बघितलं तर जे आपले ओपनर्स आहेत, रोहित शर्मा झाला, विराट कोहली झाला, यांच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे. पण समोरची टीम पण हलकी नाहीये, त्यांची बॉलिंग लाईनअप तगडा आहे. आज पाहावं लागेल थोडीशी. आज तडाखीचा मुकाबला आहे म्हणता येईल माझ्या भाषेत तरी. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान असो किंवा पाकिस्तानची टीम असो किंवा भारतीय टीम असो, दोघांमध्ये तेवढाच प्रेशर असतो. मात्र प्रेशर मध्ये खेळायचं भारतीय टीमला माहित आहे. भारतीय टीम पहिलेपासून चांगली खेळत आहे, चांगली खेळत आहे आणि विरुद्धची टीम पण चांगली खेळत आहे. म्हणजे पूर्ण त्यांचे पहिले इंजर्ड होते प्लेयर, आता इंजर्ड नाही. तरी काही बदल पण झाले, चांगले बदल झाले आहे. आता समोर आपली इंडिया टीम आहे, चांगलं म्हणजे चांगला परफॉर्मन्स दिसत आहे. अच्छा, काय वाटतं, बुमराह नाही आहे काहीतरी दुखापतीमुळे, मात्र बुमराहच्या जागी शमी जी आहे ती जागा भरून काढू शकेल का? काय वाटतं भारतीय बॉलिंग? नक्कीच शमी पण खूप चांगला बॉलर आहे आणि आता त्यांनी ओपनिंगच्या मॅच मध्ये 5 विकेटा घेतलेल्या आहेत. तर नक्कीच तो आपल्याला आता पुढच्या मॅच मध्ये पण पाकिस्तान विरुद्ध आपल्याला नक्कीच जिंकून काय अपेक्षा काय, कितीचा स्कोर आज राहील? जवळपास 300-320 आपली बॅटिंग कारण की दुबईची जी पिच आहे, ग्राउंड आहे, एकदम फ्लॅट आहे, छोटा ग्राउंड आहे. मग 320-350 पाऊस. शुभमन गिलने शतक मारलं, ठोकला होता मागच्या सामन्यामध्ये. यावेळेस काय वाटतं, नवीन प्लेअर आहे, युवा खेळाडू आहे, नाही तो चांगला आपला परफॉर्मन्स चांगला करतोय आणि जर तसंच राहील तर येणाऱ्या काळात तो अजून एक सेंचुरी मारेल मला असं वाटतं. आता विरोधात जसं पाकिस्तान आहे त्याला चांगली बॉलिंग आवडतं, तर तो ह्या मॅचलाही मला वाटतं 100 मारेल. नक्कीच आपण पाहू शकतो की भारतीय क्रिकेट प्रेमी जे आहे ते त्यांना मोठा उत्साह आहे आजचा सामना करेल. भारत हा पाकिस्तानवर मात करेल आणि हा सामना देखील विजयी होईल अशी अपेक्षा जी आहे ते भारतीय क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी दिसून येत आहे. भारत जिंकल्यानंतर नागपूरमध्ये जातो दिवाळीसारखा मोठा सेलिब्रेशन देखील या ठिकाणी साजरा होणार आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.